आणि आता पाहूयात महाफास्ट 100 बातम्या। अजित पवार गटाला धक्का। पिंपरी चिंचवडचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे आणि बोसरीचे माजी आमदार विलास लांडेंचा शरद पवार गटामध्ये प्रवेश। नगरसेवकांनी साथ सोडतात अजित पवार ऍक्शन मोडवर। आज पिंपरी चिंचवडमधील नगरसेवकांची बैठक घेणार अजित पवार। 20 जुलैला पुणे जिल्हा नियोजन समितीची बैठक घेणार। विधानसभेच्या तोंडावर सत्ताधारी आमदारांना भरघोस निधी दिला जाण्याची शक्यता। पुण्यामध्ये आज दोन्ही पवारांच्या बैठका। उपमुख्यमंत्री अजित पवारांची सकाळी 8 वाजता तर शरद पवारांची निसर्ग मंगल कार्यालयामध्ये 10 वाजता बैठक। विधानसभेसाठी भाजपची कोर कमिटीची आज आणि उद्या मुंबईमध्ये बैठक। महाराष्ट्र प्रभारी भूपेंद्र यादव आणि सहप्रभारी अश्विनी वैष्णव उपस्थित राहणार। पुण्यामध्ये रविवारी भाजपचा प्रदेश पातळीवरील अधिवेशन होणार। अमित शहा उपस्थित राहणार। राज्यामधील राजकीय परिस्थितीवर सुद्धा मंथन होणार। नागपूर विधानसभा मतदारसंघामध्ये भाजपची महत्त्वाची बैठक संपन्न। लवकरच भाजपचे नवीन बूथ प्रमुख आणि शक्ती केंद्र प्रमुख जाहीर केले जाणार। मुंबईमध्ये उद्या काँग्रेसच्या 2 महत्त्वाच्या बैठका। विधान परिषदेमधील फुटीर आमदारांवर कारवाई होण्याची शक्यता। पुण्यातील ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांची मुंबईमध्ये आज तातडीची बैठक। संजय राऊतांच्या उपस्थितीमध्ये बैठक होणार। पुणे, शिरूर, मावळ आणि बारामती लोकसभेतील पदाधिकारी बैठकीला उपस्थित राहणार। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आजपासून ठाकरे गटाची निष्ठा यात्रा। आमदार वैभव नाईकांच्या नेतृत्वाखाली माणगावमधून यात्रेला सुरुवात होणार। जिल्ह्यातील प्रत्येक गावातून सलग 45 दिवस यात्रा सुरू राहणार। काँग्रेसचे मध्यप्रदेश निरीक्षक पृथ्वीराज चव्हाणांनी घेतली मध्य प्रदेशच्या नेत्यांसोबत दिल्लीमध्ये बैठक। बैठकीमध्ये जिग्नेश मेवाणी सुद्धा उपस्थित। केंद्रीय मंत्रिमंडळाची आज बैठक। सकाळी 10:30 वाजता पंतप्रधान निवासस्थानी बैठकीचं आयोजन। शिवकालीन वाघनख विशेष विमानानं महाराष्ट्रामध्ये दाखल। साताऱ्यामधल्या छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयामध्ये वाघनखांसाठी विशेष व्यवस्था। उद्या सरकारकडून भव्य दिव्य सोहळ्याचं आयोजन। वाघनख खरंच महाराजांनी वापरलेली आहेत का सांगावं, आदित्य ठाकरेंचा सवाल। तर मुनगंटीवारांनी जनतेच्या पैशावर लंडन दौरा केला असाही घणाघात। घरामध्ये सगळ्यांनाच जागा, पण पक्षामध्ये परत घ्यायचं असेल तर सर्वांना विचारून घ्यावं लागेल। अजित पवारांच्या घरवापसी आणि माघारी परतण्यावर शरद पवारांची प्रतिक्रिया। अनेक जण घरवापसी करण्याच्या तयारीत, काही लोक आजही संपर्कात आहेत। जयंत पाटील यांचे अजित पवार गटातील आमदार पक्षामध्ये येण्याचे संकेत। जरांगे हाकेंसोबत काय चर्चा झाली, राज्यकर्त्यांनी आधी सांगावं, मग काय मार्ग काढता येईल ते बघू, शरद पवारांचं आवाहन। मराठा समाजाला फसवणारा सर्वात बेईमान नेता शरद पवार। भाजपा आमदार बबनराव लोणीकरांची पवारांवर बोचरी टीका। बबनराव लोणीकर किती बेईमान हे जालन्यातील जनतेला माहिती। बबनराव लोणीकरांना विधानसभेला कळेल। पवारांवरील टीकेला जयंत पाटलांचं उत्तर। जरांगे पवारांचा स्क्रिप्टेड प्रोग्राम। जरांगे केवळ बाहुला असल्याची ओबीसी नेते हाकेंची टीका। देवेंद्र फडणवीस जनतेला रक्तबंबाळ करण्याचा डाव रचतायत। फडणवीसांनी टाकलेला डाव मी मोडणार, जरांगेंचा इशारा। मनोज जरांगे विरोधकांचा अजेंडा चालवतायत का? जरांगेंकडून फक्त फडणवीसांनाच का टार्गेट केलं जात आहे? प्रवीण दरेकरांचा सवाल। 12वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना महिन्याला 6,000, डिप्लोमाधारकांना 8,000 तर पदवीधर तरुणांना 10,000 रुपयांचा भत्ता मिळणार। महापूजेनंतर मुख्यमंत्री शिंदेंची घोषणा। लोकसभा निवडणुकीनंतर लाडकी बहीण आणि लाडका भाऊ योजनेचा चमत्कार। लोकांनी जागा दाखवल्यावर बहीण भाऊ आठवतात, पवारांची टीका। 2 महिन्यामध्ये निवडणुका, बजेटमधून भरपूर उधळण। सरकारचा दाणे टाकायचा कार्यक्रम सुरू, त्यांचा डाव ओळखा। बाळासाहेब थोरातांची सरकारच्या योजनांवरून टीका। भाजप कार्यकर्त्यांना राष्ट्रवादीसोबतची युती मान्य नाही। संघाशी संबंधित साप्ताहिक विवेकमध्ये भाजपवर विशेष लेख। राष्ट्रवादीमुळे लोकसभेला फटका, भाजप कार्यकर्त्यांची भावना असल्याची टिप्पणी। बाप कितीही मोठा असो, वारसदार चांगला असावा। श्रीरामपुरातील भाषणामध्ये थोरातांचं नाव न घेता विखेंवर निशाणा। ईव्हीएम पडताळणीची मागणी करणं म्हणजे बालिशपणा। सुजय विखेंच्या ईव्हीएम पडताळणीच्या मागणीवरून निलेश लंकेंचा टोला। वरुण सरदेसाईंकडून वांद्रे पूर्वमधून लढण्यासाठी मोर्चे बांधणी सुरू। वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघामध्ये सामाजिक उपक्रमाची सुरुवात। सध्याच्या काळामध्ये सीबीआय ईडीपासून वाचवणं सोपं नाही। ज्यांचं चारित्र्य स्वच्छ तो स्वतःला वाचू शकतो, काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंह यांचं विधान। सुरजाकड इस्पात प्रायव्हेट लिमिटेड या गडचिरोलीमधल्या सर्वात मोठ्या स्टील प्लांटचं भूमिपूजन। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवारांच्या हस्ते भूमिपूजन। खासदार प्रणिती शिंदेंकडून मुख्यमंत्र्यांना निवेदन। विविध विकास कामांना निधी मिळावा, निवेदनाद्वारे मुख्यमंत्र्यांकडे मागणी। प्रणिती शिंदेंच्या मतदारसंघामध्ये विविध विकास कामांचा झपाटा सुरू। परभणीमधील वंचितची कार्यकर्ता संवाद बैठक रद्द। वंचितच्या प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर यांच्या पतीचं निधन झाल्यानं बैठक रद्द। श्रीरामपूरमध्ये जयंत ससाणे स्मृती पुरस्कारांच्या वितरण कार्यक्रमाला काँग्रेसचे स्थानिक आमदार
लहू कानडे अनुपस्थित. विधानसभेतील गटबाजी उघड. राज्यसभेचे खासदार दिग्विजय सिंग आणि बाळासाहेब थोरातांची हजेरी. लोकांचा पुनर्वसन करून गडकिल्ले अतिक्रमणमुक्त करू. कोणावर आकसबुद्धीनं कारवाई करणार नाही. विशाळगडावरील अतिक्रमण विरोधातील कारवाईनंतर मुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया. विशाळगडावरील तोडफोड प्रकरणी रवींद्र पडवळच्या शोधासाठी पोलिसांची 8 पथकं पुण्यामध्ये. गुन्हा दाखल होताच पडवळचा मोबाईल स्विच ऑफ. बंडा साळुंखेवरही कारवाई होणार. विशाळगडावरील दंगल सरकार प्रायोजित होती. गुप्तचरांची माहिती होती की विशाळगडावर अतिक्रमणाच्या नावाखाली हैदोस घातला जाणार. विजय वडेट्टीवारांचा राज्य सरकारवर गंभीर आरोप. निवडणुकीपूर्वी दंगली घडवणं हे 2009 मध्येही घडलं होतं. विशाळगडावरील राडा आणि तोडफोडीनंतर जितेंद्र आव्हाडांची टीका. एकाच घरामध्ये 2 भूमिका, एक म्हणतो पाडा, दुसरा म्हणतो जोडा. शाहू महाराज छत्रपती विशिष्ट समाजाच्या मदतीला. विशाळगड प्रकरणावरून धनंजय महाडिकांचा टोला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची कांदा प्रश्नावर आज बैठक. मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहावर चर्चा होणार. कृषी पणन, उद्योग, अणुऊर्जा आयोगाचे अधिकारी उपस्थित राहणार. विशाळगडावरील घटनेनंतर कोल्हापूर जिल्हा प्रशासन अलर्ट मोडवर. सोशल मीडियावर समाजामध्ये तेढ निर्माण करणारे व्हिडिओ आणि पोस्ट टाकण्यावर बंदी. सोशल मीडियावर सायबर पोलिसांची करडी नजर. विशाळगड हिंसाचार प्रकरणामध्ये एमआयएमच्या मोर्चाला सकल हिंदू समाजाचा कडाडून विरोध. जलील कोल्हापूरमध्ये आले तर कोल्हापुरी पायताऱ्यानं स्वागत करू. सकल हिंदू समाजाचा इशारा. तर उद्या कोल्हापूर बंदचीही हाक. पूजा खेडकरांना पुणे जिल्हाधिकारी सुहास दिवसेंवर केलेल्या आरोपाच्या चौकशीसाठी हजर राहण्याची नोटीस. पुणे पोलिसांकडून आयुक्त कार्यालयामध्ये हजर राहण्याचे आदेश. वादग्रस्त आयएस पूजा खेडकर यांची वाशिम शहर पोलीस स्टेशनच्या एपीआय श्रीदेवी पाटील यांनी घेतली भेट. पूजा खेडकर यांनी केलेल्या आरोपाच्या पार्श्वभूमीवर पुन्हाच पोलीस चौकशीसाठी आल्याची माहिती. खेडकर दाम्पत्य फरार झाल्याची चर्चा. पुणे पोलिसांच्या 3 पथकांकडून शोध सुरू. गावी आणि पुण्यातल्या घरांमध्येही खेडकर दाम्पत्य नाही. फोनही बंद. पूजा खेडकर आणि तिचे वडील दिलीप खेडकरांच्या उत्पन्नाची चौकशी होणार. अहमदनगरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी आयकर विभागाकडून माहिती मागवली. खेडकर कुटुंबियांनी बंगल्याबाहेरचं अतिक्रमण स्वतःहून काढलं. पुणे पालिकेच्या नोटीशीनंतर अतिक्रमण हटवलं. नंदुरबार जिल्ह्यामधील जलजीवन मिशन योजनेच्या कामावरून डॉ. हिना गावित यांची टीका. जिल्हा परिषदेवर काँग्रेसची सत्ता असताना चुकीचा आराखडा तयार केल्यानं योजना अर्धवट अवस्थेमध्ये असल्याचा आरोप. गडचिरोलीमध्ये नाल्याच्या पुरामुळे शेतामध्ये अडकलेल्या 5 व्यक्तींची आपत्ती विभागाच्या बचाव पथकाकडून सुटका. शेताच्या कामासाठी गेलेले मजूर कुंभी ते गुरवळा मार्गावरील नाल्याच्या पाण्यामुळे शेतामध्येच अडकले होते. मुसळधार पावसामुळे नांदेडमधील मुक्राबाद बस स्थानक रस्त्याची दुरवस्था. खराब रस्त्यामुळे प्रवाशांची गैरसोय. प्रशासनानं रस्त्याच्या दुरवस्थेकडे लक्ष देण्याची मागणी. नांदेडच्या अर्धापूर तालुक्यामधल्या खैरगावमध्ये पुराच्या पाण्यामध्ये अडकले विद्यार्थी. मानवी साखळी करून विद्यार्थ्यांना पुराच्या पाण्यातून बाहेर काढलं. नाल्यावर पूल वाढवण्याची गावकऱ्यांची मागणी. गोंदियाच्या देवरी आणि अर्जुनी मोरगावमध्ये पावसाची हजेरी. पिकांना जीवदान मिळणार. जिल्ह्यामध्ये अजूनही समाधानकारक पावसाची प्रतीक्षा. नाशिकच्या उंबरमाळी स्थानकाच्या छपराला गळती. स्थानकालाच गळती लागल्यानं प्रवाशांची तारांबळ. दापोली शहरामधल्या मुख्य रस्त्याला मुसळधार पावसाचा फटका. मुख्य रस्त्यावर खड्ड्यांचं साम्राज्य. वाहन चालकांना नाहक त्रास. परभणीमधल्या पूर्णा कामखेड रस्त्याला पावसाळ्यामध्ये तळ्याचं स्वरूप. रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे प्रवाशांचा जीव घेणा प्रवास. अमरावती जिल्ह्यामधल्या 3,50,000 हेक्टर क्षेत्राचा पीक विमा भरणं बाकी. आतापर्यंत 3,25,000 हेक्टरसाठी 3,19,000 अर्ज. अहमदनगरमध्ये संविधान बचाव समिती आणि श्रीरामपूर मुस्लिम समाजाची प्रांताधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं. विशाळगड प्रकरणातील समाजकंटकांवर कारवाई करण्याची मागणी. पुण्याच्या भोर पंचायत समितीच्या माजी सभापतीचे भर पावसामध्ये रस्त्यामध्ये बसून आंदोलन. नसरापूरमधील रस्त्याच्या रखडलेल्या कामाविरोधात ठिय्या. ठेकेदारांवर कारवाईची मागणी. साई चरणी 9,50,000 रुपयांचे 11 किलो चांदीचे 2 दंड अर्पण. साईबाबांच्या आरतीच्या वेळेला ललकारी देण्यासाठी दंडाचा वापर होणार. नीट परीक्षेचा सावळा गोंधळ सुरूच. पुनर्परीक्षा दिली नसताना नव्या गुणपत्रिकेमध्ये गुण घटले. यवतमाळमधील भूमिका डांगे हिचा रँक 11,000वरून 11 लाखांवर. नॅशनल टेस्टिंग एजन्सीने घेतलेल्या नीट परीक्षेमधील गोंधळ वाढला. राज्यामध्ये 642 अभ्यासक्रमांसाठी मुलींना 100% शुल्क माफी मिळणार. शिक्षण संस्थांना सरकारकडून सप्टेंबरमध्ये प्रवेशाची रक्कम दिली जाणार. कर्नाटक सरकारकडून खासगी कंपन्यांमध्ये स्थानिकांना 100% आरक्षण. इच्छुक उमेदवारांकडे कन्नड भाषा येत असल्याचं प्रमाणपत्र आवश्यक. खासगी कंपन्यांमधील क आणि ड वर्गाच्या पदांसाठी 100% आरक्षण. खासगी उद्योग कारखाने इतर आस्थापनांमध्ये स्थानिकांना प्राधान्य.
कर्नाटकाच्या धर्तीवर सरकार कायदा आणत असेल तर स्वागत करू, मात्र आधी स्थानिकांना रोजगार मिळणार असा GR शासनानं काढावा, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांचं विधान. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची नजर. लातूरमध्ये अर्ज भरण्यासाठी शाळेचा दाखला देण्यासाठी लाच मागणाऱ्या कर्मचाऱ्याला अटक. नंदुरबार जिल्ह्यामध्ये 16,000 महिला लाडकी बहीण योजनेचा लाभ घेऊ शकणार नाहीत. या महिला शासनाच्या अनेक योजनांचा फायदा घेत असल्यानं अर्ज करता येणार नाही. राष्ट्रीय अनुसूचित जनजाती आयोगाचे अध्यक्ष 2 दिवसीय नंदुरबार जिल्हा दौऱ्यावर. जिल्ह्यातील आदिवासी बांधव, आदिवासी संस्था, संघटनांशी साधणार संवाद. नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गेल्या 19 दिवसांपासून आदिवासी समाजाचं आंदोलन. आदिवासी समाजाच्या विविध मागण्यांसाठी लेखी आश्वासन मिळत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा पवित्रा. नंदुरबार जिल्हा परिषदेच्या जलजीवन मिशन आणि 3054च्या कामामध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप. भ्रष्टाचार केलेल्या अधिकारी, ठेकेदार आणि सत्ताधाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची खासदार गोवाल पाडवी यांची मागणी. नांदेड शहरामधील नाना नानी पार्कला आता माता रमाईचं नाव देण्याची मागणी. नांदेडमधील भीमशक्ती संघटनेकडून करण्यात आली मागणी. नवी मुंबई विमानतळावर प्रथमच सिग्नल चाचणी. चाचणी पाहण्यासाठी स्थानिकांची गर्दी. चाचणीचा रिपोर्ट मुख्यालयाला पाठवला जाणार. पुण्यामधल्या म्हाडांच्या 4,850 घरांसाठी आज सोडत. गृहनिर्माण योजनेअंतर्गत 1,372, पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत 1,037 आणि प्रथम येणाऱ्या 2,423 घरं. मुंबईतील वेसावे कोळीवाड्यातील समस्या आणि तोडक कारवाईला वाचा फोडण्यासाठी सभा. कोळी महासंघाचे सरचिटणीस आणि वेसावे कोळी जमात ट्रस्टचे माजी अध्यक्ष राजहंस टपके यांच्या उपस्थितीमध्ये पार पडली सभा. मुंबईतील चेंबूर इथे मुंबई गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास मंडळाच्या नूतन सभागृहाचं उद्घाटन. मंत्री अतुल सावे आणि मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते उद्घाटन. दादरमधील आंबेडकर भवनमध्ये पार पडली तायकोंडो स्पर्धा. जयेश वेल्हाळ तायकोंडो ट्रेनिंग क्लासेसच्या विद्यार्थ्यांचा प्रथम क्रमांक. खडतर परिस्थितीशी झुंज देत सीएस आलेल्या योगेश ठोंबरेचा मंत्री रवींद्र चव्हाणांकडून सत्कार. चव्हाण यांनी खोणी इथल्या ठोंबरे कुटुंबियांच्या निवासस्थानी भेट देत कुटुंबियांचं केलं अभिनंदन. सीबीआयकडून मुंबई विमानतळावर कर्तव्यावर असणाऱ्या कस्टम विभागाच्या अधीक्षकाला अटक. 80,000 रुपयांची लाच स्वीकारताना अटक.